पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याचं पुढचा प्रश्न पाहू आपण, चौथा. ठीक आहे ना. काय आहे प्रश्न? 9y वर्ग वजा 12y अधिक 2 याला पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता आधीचे जे सराव संचातले 3 गणित होते हे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. कसं? आधी तर हे सामान्य रूपात तर आहे मांडलेलं, पण वर्गवाल्या पद जे असते आपलं त्याचा जो सहगुणक असते तो आपल्याला 1 पाहिजे असते, इथे 1 नाही. आधीचे तीनही गणित जे होते त्यामध्ये सहगुणक वर्गवाल्या पदाचा चलाचा जो वर्ग आहे त्याचा सहगुणक 1 होता, इथे 1 नाही. मग आपली याला त्या पायरीपासून सुरुवात करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? दिलेले समीकरण, कोणतं समीकरण आहे? 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0 याला काय करावं लागेल? 9 ने भागू. का 9 ने भागू आपण? कारण इथे आपल्याला 1 करायचं. मग तिथे 1 करण्यासाठी 9 आहे तिथं, तर 9च्या जागेवर जर का 1 आणायचं असेल तर त्याला 9 ने भागायला लागेल. तेव्हाच 9 1 9 म्हणजे 9 9 कटले, 1चा भाग जाईल, म्हणजे तिथे 1 येईल. मग इथे एकाच जागेवर भागता येणार नाही 9 न, सगळ्या जागेवर भागायला लागेल आपल्याला 9 है ना. उजव्या साईडनं बरोबर चिन्हाच्या 0 असल्यामुळे तिकडे तर उत्तर 0च येणार. तुम्ही भागलं काय नाही भागलं काय है ना. पण इथे मात्र बदल होईल आणि इथे आपल्याला 1 पाहिजे. मग सगळ्या जागेवर जर का 9 ने भागू, तर इथे 9 ने भागले तर 9 भागीला 9 असं लिहून दाखवतो तुम्हाला मी. इकडे पण 12/9 आणि इकडे पण 2/9 बरोबर 0. मग इथे 9 न भागले तर 9 9 कटले, 9 1 9 झाला, बरोबर आहे. इथे 9 न भागलं, 9 न पूर्ण भाग जाणार नाही, पण 9 ला आपण आणि 12 ला आपण एका संख्येने भागू शकतो. 3 त्रिक 9 आणि 3 चूक 12, बरोबर आहे. इथे 9 9 कटले, म्हटल्यास राहू देतो लिहून मी, 9 9 कटले. म्हणजे काय नवीन समीकरण काय होते आपलं? 1y वर्ग वजा 4/3 गुणिला y आणि अधिक 2/9. इथे पण भाग जाणार नाही, हे असंच असं राहील. झालं आपलं नवीन समीकरण तयार. ठीक आहे ना. वर्गवाल्या पदाचा सहगुणक आता चलाचा सहगुणक आता 1 आला. नंतरची पायरी काय होती आपली? नवीन जे समीकरण तयार झालं असेल या समीकरणाची आता तुलना करायची आपल्याला सामान्य रूपासोबत. आता याची या समीकरणाची सामान्य रूप काय असते? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. मग तुलना केली याची तर काय होईल? b ची किंमत काढायची आपल्याला. b म्हणजे x चा सहगुणक, इथे y चा सहगुणक b काय होते मग? वजा 4/3, बरोबर आहे. मग नंतर आपल्याला पाहिजे b/2 ची किंमत. मग याला 2 न भागू, वजा 4/3/2. मग काय होईल याचं? याला कसं लिहिता येते? वजा 4 हे 3 खाली येतील, 3 गुणिला 2. इथे 2 न तुम्ही भाग देऊ शकता, म्हणजे काय होईल? वजा 2/3, बरोबर आहे. पण आपल्याला b/2 नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे b/2 चा वर्ग. मग b/2 चा वर्ग म्हणजे मग ह्याचा वर्ग घ्यायला लागेल, वजा 2/3 चा वर्ग. वजा 2/3 चा वर्ग अधिकच येतो है ना, म्हणजे तो अधिक 2/3 चा वर्ग असणार आहे. मग आता हे पद आपल्याला b/2 चा वर्गची जी किंमत आली ती किंमत आपल्याला हे जे नवीन वर्ग समीकरण तयार झालं होतं या वर्ग समीकरणात तिसऱ्या पदाच्या आधी एकदा टाकणे आणि एकदा काढणे असं करायचंय. तर b/2 चा वर्गची किंमत नवीन वर्ग समीकरणात टाकू आणि काढू, दोन्ही गोष्टी करायच्यात. मग या वर्ग समीकरणातल्या तिसरं पद 2/9 आहे त्याच्या आधी है ना, हे दोन पद लिहून घेऊ. y वर्ग वजा 4/3y है ना, आणि आता ह्या दोन पदाच्या नंतर ही किंमत ठेवायची म्हणजे टाकायची, 2/3 चा वर्ग आणि एकदा काढायची, 2/3 चा वर्ग काढला, नंतरचं पद 2/9 जसंच्या तसं बरोबर 0. कळलं? आता पहिल्या तीन पदापासून काय पूर्ण वर्गाचं रूप येते? y चा वर्ग म्हणजे पहिलं पद आहे y, वजाचं चिन्ह आहे इथं आणि दुसरं पद याचा वर्ग आहे, म्हणजे हेच आहे आपलं दुसरं पद आणि त्याचा वर्ग. बाकी इथे वजाचं चिन्ह आहे, 2 चा वर्ग म्हणजे 4, 3 चा वर्ग म्हणजे 9 आणि अधिक 2/9. ह्या दोन पदाला आपण सोडून घ्यायचं, ह्या तिघाचं पूर्ण वर्गात आणायचं. ठीक आहे. आता मी इथं y वजा 2/3 कंसाचा वर्ग
आता इथे दोघांचे छेद सारखे आहेत है ना, म्हणून वर काय होईल -4 अधिक 2/9 बरोबर 0. y वजा 2/3 कंसाचा वर्ग, इथं काय होते -4 अधिक 2 म्हणजे झाले -2 आणि छेदात 9 बरोबर 0 झालं. पूर्ण वर्गाचा आता आपल्याला एका बाजूला ठेवता येते, ही संख्या दुसऱ्या बाजूला पाठवता येईल, म्हणजे y वजा 2/3 कंसाचा वर्ग बरोबर हे अधिक झालं तर 2/9 होईल तिकडच्या बाजूने गेल्यावर. मग आता आपल्याला माहिती आहे याच्यानंतर वर्गमूळ घेतलं की येऊन जाते आपलं, वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचे, वर्गमूळ घेऊ. मग इथं जर का वर्गमूळ घेतलं तर याचा वर्ग निघून जाईल, म्हणजे y वजा 2/3 बरोबर, इकडे मात्र वर्गमूळ कशाचं निघल 9चं, 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 2 ला वर्गमूळात राहू द्यायचं आणि 9चं वर्गमूळ काय राहील अधिक वजा 3 झालं. मग आता ह्याच्यानंतर कसं करता येईल आपल्याला, तर ही संख्या तिकडे पाठवू, म्हणजे y बरोबर ही जर संख्या तिकडे पाठवली तर ती अधिक होती, अधिक 2/3 आणि अधिक वजा वर्गमुळात 2/3. आता याला फोडून 2 वेळा लिहायचं, छेद सारखे येतं म्हणून 2 वेळा लिहिलं तर कसं होईल, y बरोबर 2 एकदा अधिक वर्गमुळात 2 घ्या लागेल आणि छेदात 3, किंवा दुसरं मूळ कसं होईल मग y बरोबर 2 वजा वर्गमुळात 2 छेदात 3 झाली मूळ मग आपली. म्हणून 2 अधिक वर्गमुळात 2 छेदात 3 आणि 2 वजा वर्गमुळात 2 छेदात 3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. समजलं? ठीक. चला, पूर्ण वर्ग पद्धतीतल्या सराव संख्यातला पुढचा 5वा प्रश्न काय आहे, तर 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आपल्या पायऱ्यानुसार गेलं, आपण पहिल्या प्रश्नाच्या वेळेस ह्याच्या पायऱ्या सांगितल्या, त्या पायऱ्यानुसार गेले की सगळं सोपं होऊन जाते. पहिली पायरी काय, दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात आहे का पहा, नसेल तर सामान्य रूपात आणा, सामान्य रूपात दिलेलं आहे, पहिली पायरी संपली. दुसरी पायरी काय होती, वर्ग समीकरणातील चलाचा वर्ग असलेलं जे पद आहे त्याचा सहगुणक 1 पाहिजे, नसेल तर तो करून घ्या, इथे नाहीये म्हणून तो करून घेऊ आपण, ठीक आहे ना. मग दिलेले समीकरण काय आहे ते लिहून घेऊ. समीकरण आहे 2y वर्ग अधिक 9y बरोबर अधिक 10 बरोबर 0 ला इथे 2च्या जागेवर 1 आणायचं आहे. मग काय करायला लागेल, इथे जितकी संख्या असेल तितक्याने भागलं की इथे 1 येऊन जाते. इथे 2 आहे म्हणून सगळ्या समीकरणाला 2 ने भागू, है ना. मग 2 ने भागल्यास काय होईल, इथे 2 न भागा, इथे 2 न भागा, इथे 2 न भागा, जिथे जिथे 2 न भाग जाऊ शकते त्या जागेवर भाग द्या आणि जिथे नसेल जात तिथे सोडून द्या, तसंच राहू द्या. जसं की इथे 2y चा वर्गला 2 न भागलं, नंतर 9y ला 2 न भागलं, नंतर 10 ला 2 न भागलं आणि बरोबर 0. मग जिथे भाग जाते तिथे देऊ. जसं की 2 न भागलं तर इथे भाग गेला 1 चा, म्हणजे फक्त y वर्ग उरलं. इथे 2 न भाग जाणार नाही, मग याला असंच राहू द्या आणि इथे भाग जाईल, है ना, 5 चा भाग जाईल, 5 दुनी 10 झालं. जे वर्ग समीकरण दिलं होतं त्या वर्ग समीकरणाला आपण भागून वर्ग चलाचा वर्गचं जे पद आहे त्याचा सहगुणक 1 करून घेतला, ती पायरी झाली. आता काय, नवीन जे समीकरण झालं तयार त्याची सामान्य रूपासोबत तुलना करू. आता याची सामान्य रूप, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असते, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. तुलना करून आपल्याला काय पाहिजे, तर फक्त b ची किंमत पाहिजे. इथे b ची किंमत, x चा सहगुणक b आहे आणि इथे y चा सहगुणक आहे अधिक 9/2, म्हणजे b ची किंमत काय येते मग 9/2. आपल्याला पाहिजे b/2 चा वर्गची किंमत, है ना. मग b/2 काढून घेऊ. b/2 काय होईल 9/2/2. मग हे 2 खाली येते, म्हणजे काय 9/4. 2 खाली येतील तर गुणाकारात होतील आणि 2 गुणिले 2 4 होतील. मग आपल्याला b/2 चा वर्ग पाहिजे असेल तर काय होईल, b/2 चा वर्ग, तर तो याचा वर्ग होईल, म्हणजेच 9 आणि छेदात 4 चा वर्ग होईल. बरोबर आहे का? ठीक आहे. मग आता b/2 बरोबर 9/4 चा वर्ग ही किंमत आपल्याला काय करावं लागेल, तर ही किंमत नवीन समीकरणात, नवीन
समीकरणात म्हणजे नवीन वर्ग समीकरणात एकदा ठेवा लागल आणि एकदा काढा लागल, म्हणजेच वजा करा लागल, है ना. मग इथे करू आपण ते, म्हणजे तिसऱ्या पदाच्या आधी, इथे तिसऱ्या पदाच्या आधी हे दोन पद लिहून घेऊ. वाय वर्ग अधिक 9/2y. आता एकदा ही किंमत ठेवू 9/4चा वर्ग आणि एकदा ती काढू 9/4चा वर्ग वजा केला आणि नंतरचं पद आपलं जे आहे 5 ते जसंच्या तसं राहील, बरोबर 0. 5 पद आले, त्यातल्या 3 पदाचं सामान्य रूपातल्या 3 पदाचं आता पूर्ण वर्गात रूपांतर होईल. पहिलं पद y अधिकचं चिन्ह, दुसरं पद म्हणजेच काय होतं आपलं 9/4चा वर्ग. बाकी इकडे याला सोडू शकतो तुम्ही. 9चा वर्ग 81 छेदात 4चा वर्ग 16 आणि अधिक 5 बरोबर 0. वाटल्यास हे जर तुम्हाला वाटत असेल कन्फ्युजिंग थोडंसं, याच्या विषयी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर हे जे लिहिलं याला सोडून पाहायचं, पुन्हा हे येते का नाही. जसं की याला जर का ए मानलं आपण, याला जर बी मानलं आणि ए अधिक बी कंसाच्या वर्गाच्या रूपाने जर का सोडवतो म्हणलं तर ह्याच्यानुसार काय होईल, वायचा वर्ग अधिक 2 गुणिला वाय गुणिला 9/4 आणि अधिक 9/4चा वर्ग. हे दोन पद्धत आहेत इथं, फक्त हे मधातलं पद 9/2 येते का पहा. ह्या 2 सोबत हे 4 कटले तर काय होते, वाय 9/2 वाय 9/2 येते ना, म्हणजे आपलं बरोबर आहे. चला तर आता ह्या दोन पदाला सोडून घेऊ. हे तर पूर्ण वर्ग आलाय आपल्याकडं, कंसाचा वर्ग. आता याचा तिरपा गुणाकार 81 × 81 है ना, नंतर 16×5 80 आणि छेदात 16×1 16 बरोबर 0. ठीक आहे, तर इथं y अधिक 9/4चा वर्ग वजा 81 मधून 80 गेले, वजा 1 उरला, छेदात 16 बरोबर 0. चला आता कंस इकडे ठेवू आणि ही पद तिकडे पाठवू, तर ते अधिक 1/16 होईल. इकडे आता दिसते आपल्याला वर्ग रूप आहे इथं कंसाचं, मग वर्गमूळ घ्या, म्हणजे आपल्याला मग कंस उघडता येईल. वर्गमूळ घेतलं, इथं वर्गमूळ घेतलं तर कंसाचा वर्ग निघून जाईल, म्हणजे काय उरल, y अधिक 9/4 उरल. इकडे जर वर्गमूळ घेतो म्हणलं तर 1 ही पण संख्या वर्ग संख्या आहे, 16 ही पण संख्या वर्ग संख्या आहे, म्हणजे याचं वर्गमूळ होईल 1/16चं वर्गमूळ होईल 4. झालं. आता y ची किंमत काढायची आपल्याला, मग हे 9 तिकडे पाठवून देऊ. y बरोबर काय होईल, हे 9/4 जर का तिकडे पाठवले तर हे वजा होतील, कारण हे इकडे अधिक आहेत आणि इथे मधात अधिक वजाचं चिन्ह 1/4 आहे. आता इथे याला फोडून 2 वेळा घेतलं की आपलं उत्तर आलं, है ना. y बरोबर वजा 9/4, एकदा अधिक घेऊ इथं मधात, है ना, आणि मग याला सोडू. काय होईल, छेद सारखा असल्यामुळे एकदाच लिहू, 9 वजा 9 अधिक 1 म्हणजे वजा 8 आणि मग याला भाग देऊ, तर काय येईल, वजा 4 दोन्ही, है ना, म्हणजे वजा 2. तसेच किंवा आता एकदा वजाचं चिन्ह घेऊ, y बरोबर वजा 9/4, हे जसेच्या तसे, फक्त इथं मधात आता वजाचं चिन्ह 1/4. पुन्हा छेद सारखा असल्यामुळे वरचे वजा 9 आणि वजा 1 याचं काय होईल, वजा 9 वजा 1 वजा 10/4. पुन्हा याला 2 न भागू, म्हणजे काय होईल, वजा 5 आणि छेदात 2. अशा पद्धतीने आपले वर्ग समीकरणाचे मूळ आले. वजा 2 आणि वजा 5/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. कळलं. ठीक आहे. 2.3 मधलं 6वं म्हणजे शेवटचं गणित करू. आता पुन्हा एकदा पहिली पायरी, दिलेल्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपात मांडा. मग दिलेले समीकरण कसं आहे, तर ते असं आहे, 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. हे सामान्य रूपात नाहीये, याला आधी सामान्य रूपात आणा लागेल. म्हणजे हे कसं होईल, 5x वर्ग, हे दोन्ही पद इकडे घेऊ बरोबर चिन्हाच्या आणि इकडे 0 ठेवू असा बाजूला. मग हे 4x इकडे आणले तर वजा झाले, 7 पण इकडे आणले तर वजा झाले आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडून फक्त 0 झालं सामान्य रूपात. नंतरची पायरी आपली की चलाचा वर्गचं जे पद आहे त्याचा सहगुणक 1 पाहिजे. मग आता याला कितीने भागा लागेल, इथे किती संख्या आहे, 5. 5 ने भागल्यावर तिथे 1 येईल ना, मग याला 5 ने भागू. मग 5 ने इथे भागा, इथे भागा, इथे भागा. इथे जर का भागतो म्हटलं 5 न तर असं होईल, 4 ला पण 5 न भागलं तर असं होईल, 7 ला पण 5 न भागलं तर असं होईल.
ठीक आहे. आता ह्याच्यात कुठेही भाग जात नाही इथे सोडून, मग इथे भाग गेला तर काय होईल, एक्स एक चा भाग जाईल, एक्स वर्ग वजा 4/5 एक्स वजा 7/5 बरोबर 0 झालं. आपली पायरी दुसऱ्या नंबरची, ज्याच्यात चलाचं वर्गवालं पद जे होतं त्याचा सहगुणक 1 पाहिजे होता ते आलं. आता ह्याची तुलना करायची, ax वर्ग म्हणजे सामान्य रूप जे असते त्याच्यासोबत तुलना करू. ठीक आहे ना. मग तुलना केली तर काय होईल, बी ची किंमत काढायची आपल्याला. इथे बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत आहे इथं वजा 4/5. मग आपल्याला पाहिजे b/2 ची किंमत, नंतर पाहिजे आपल्याला b/2 च्या वर्गची किंमत. मग b ला 2 न भागलं की याला पण 2 न भागा लागेल, म्हणजे वजा 4/5 ला 2 न भागा तर हा 5 खाली येईल, म्हणजे वजा 4/5 गुणिला 2. या 2 न 4 ला भागलं तर वजा 2/5 आहे ना, इथे 2 चा भाग जाईल ना, याला b/2 ची किंमत. मग आपल्याला b/2 ची किंमत नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे b/2 च्या वर्गची किंमत, म्हणजे इथे होईल वजा 2/5 चा वर्ग, आणि यालाच काय लिहितात आपल्याला अधिक 2/5 चा वर्ग. बरोबर आहे का, कारण हे वजाचं चिन्ह जे आहे त्याचा वर्ग घेतला तर ते अधिकच होणार आहे. ठीक आहे. आता हे आलं b/2 च्या वर्गची किंमत. आता ही किंमत आपल्याला, हे जे नवीन वर्ग समीकरण आलं होतं आपलं, यातल्या तिसऱ्या पदाच्या, तिसरं पद जे आहे आपलं, या तिसऱ्या पदाच्या आधी एकदा टाकायची आणि एकदा वजा करायची. मग ते लिहितो मी, b/2 चा वर्गची किंमत नवीन वर्ग समीकरणात टाकू म्हणजेच अधिक करू, व काढू म्हणजेच वजा करू. एकदा टाकू म्हणजे अधिक करू, एकदा वजा करू म्हणजे काढू. मग हे दोन पद लिहून घेऊ जसेच्या तसे, एक्स वर्ग वजा 4/5 एक्स. आता ह्याच्यानंतरच तिसऱ्या पदाच्या आधी ही किंमत ठेवू, 2/5 कंसाचा वर्ग, आणि काढू वजा 2/5 कंसाचा वर्ग. एकदा ती किंमत टाकली तीच किंमत काढली म्हणजे आपण काहीच बदल नाही केला है ना. वजा तिसरं पद जे होतं ते लिहिलं 7/5. झाले 5 पद. पहिल्या 3 पदापासून आपल्याला असं लिहिता येईल, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच x आहे इथं, नंतर मधात वजाचं चिन्ह, आणि नंतर हे पद 2/5 कंसाचा वर्ग. या दोन पदाला घेऊन सोडू, वजाचं चिन्ह, 2 चा वर्ग 4, खाली 5 चा वर्ग 25 वजा 7/5 बरोबर 0. आता तिथे तुम्हाला हा कंस तर जसा तसा लिहायचा आहे, पण इथे तुम्हाला सहगुणक सारखे करून घेता येतील किंवा मग तिरपा गुणाकार करता येईल. तुम्हाला जसं सोडवायचं तसं सोडवा. जसं की इथे समजा मी सहगुणक सारखा करायचा, सहगुणक नाही छेद सारखा करायचा असेल, याचा छेद सारखा करायचा असेल तर इथं 25 आहे, तिथं 25 आणायचे असेल तर इथं 5 न गुणा लागेल, पण मग खालीच नाही गुणता येणार, वर पण गुणा लागेल. मग वर पण 5 न गुणून खाली पण 5 न गुणून, म्हणजे 5 गुणिला 7 करून 5 गुणिला 5 करू बरोबर 0. मग हे हा कंस तर जसाच्या तसाच वापरायचा आहे, आपल्याला ठेवायचा आहे. नंतर वजा हे 4/25, आणि इथे काय होईल, 5/7 35 आणि वजा 5/5 25 बरोबर 0. आता झाले ना छेद सारखे, बरोबर आहे. एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग, इथं आता दोघांचा छेद सारखा असल्यामुळे 25 एकदाच लिहिला मी, वजा 4 आणि वजा 35 बरोबर 0. पुन्हा इथं हा कंस जसाच्या तसा, त्याचा वर्ग जसाच्या तसा, वर वजा 4 आणि वजा 35 किती होतील, 35 आणि 4 वजा 39 छेदात 35 बरोबर 0 झालं. आता हे पद तिकडे पाठवून देऊ आपण, म्हणजे काय होईल, एक्स वजा 2/5 कंसाचा वर्ग बरोबर 39/35 कसं होईल, 25 कसं होईल, आता सॉरी इथं 25 है ना, 25 जशीच्या तशी, तर 39/25 तिकडे गेले, हे इथे वजा होते तिकडे गेले तर ते अधिक झाले. चला आता इथे वर्गवाला पद आहे, याचं वर्गमूळ घ्या, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. मग इथे वर्गमूळ घेतलं तर वर्ग निघून जाईल कंसाचा, हे 2/5 एक्स वजा 2/5 जसं तसं राहील. इकडे बरोबरचं चिन्ह. आता 39 कशाचा वर्ग आहे का, तर नाही, त्याचा वर्गमूळ निघणार नाही. मग 39 वर्गमूळात राहील, पण 25चं वर्गमूळ निघते, ते काय आहे, अधिक किंवा वजा 5 झालं. आता हे तिकडे पाठवून देऊ पद, हे इकडे पाठवलं तर ते अधिक होईल,
आणि हे मधातलं चिन्ह अधिक वजा घेऊन 39/5 जसेच्या तसे राहतील. आता याला फोडून 2 वेळा घ्यायला लागेल. x बरोबर एकदा अधिक घेऊ 39ला वर्गमुळात छेदात 5, बरोबर आहे का? आणि इथे काय लिहिता येईल मग छेद सारखा असल्यामुळं 2 अधिक वरच्या पदाची बेरीज जे होत नाही बेरीज त्यांची पण त्याचं लिहा लागेल घेऊन, कारण ही वर्गमुळात संख्या ही बाहेर संख्या आहे ना. किंवा दुसरं x बरोबर 2/5 वजाचं चिन्ह घ्यायला लागेल, इथं अधिक घेतला तर इथं वजा घ्यायला लागेल. वर्गमुळात 39/5 यांचे पण छेद सारखे आहेत म्हणून मग यांना पण एकाच छेदात 5 लिहून असं लिहिता येते समजा. मग झाले 2 मुळं काय 2 अधिक वर्गमुळात 39/5 आणि 2 वजा वर्गमुळात 39/5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. सोपं आहे, फक्त आपण ज्या पायऱ्या सांगितल्या आधी त्या पायऱ्या लक्षात ठेवा लागतील आणि मग प्रत्येक गणित त्याच पद्धतीने करता येईल.